नमस्कार. SK मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, 1500 रुपये कोणाला मिळणार आणि कोणावर होणार कारवाई? लाडकी बहीण योजनेवर देवेंद्र फडणवीसांचा सर्वात मोठा खुलासा. या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या. बघा तर मंडळी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांबाबत सुरू असलेल्या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण दिले आहे. नियमाबाहेर कोणालाही एकही रुपया दिला जाणार नाही आणि पात्र असलेल्या सर्व महिलांना नियमितपणे पैसे मिळत राहतील असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. राज्यात 1,65,00,000 महिला या योजनेसाठी पात्र ठरण्याची माहितीही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. बघा तर मंडळी, पडताळणी आणि KYC अनिवार्य, मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण. या संदर्भात आपण सविस्तर बघूया. योजनेतील नाव वंगळण्यात आल्याच्या मुद्द्यावर बोलताना फडणवीस म्हणाले, या संदर्भात याआधीही स्पष्टीकरण देण्यात आले आहे, मात्र रोज त्याचं चर्चा घडवून आणल्या जात आहेत. नियोजनाचे निश्चित नियम आणि निकष आहेत. योजना सुरू करताना महिलांना त्रास होऊ नये म्हणून तातडीने कठोर तपासणी करणे शक्य नव्हते. नंतर पुनर्तपासणी करण्यात आली आणि KYC प्रक्रिया राबवण्यात आली. बघा तर मंडळी, अपात्रतेची प्रमुख कारणे आणि कारवाई मुख्यमंत्र्यांनी सर्व सांगितले. या संदर्भात आपण सविस्तर बघूया. ज्यांनी नियमाबाहेर लाभ घेतला आणि वारंवार संधी देऊनही KYC पूर्ण केले नाही, अशा लाभार्थ्यांना यातून वंगळण्यात आले आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तपासणी दरम्यान अनेक लाखो अर्जदार महिला इन्कम टॅक्स भरणाऱ्या कुटुंबातील असलेल्या निष्पन्न झाले. नियमानुसार त्या या योजनेसाठी पात्र नाहीत. योजनेत काही पुरुष लाभार्थ्यांनी अर्ज भरून लाभ घेतल्याचे समोर आले असून त्यांच्यावर कडक कारवाई सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. काही सरकारी कर्मचाऱ्यांनीही या योजनेसाठी अर्ज भरले होते, मात्र नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशारा यावेळी त्यांनी दिला. बघा तर मंडळी, पात्र बहिणींना नियमित लाभ मिळणार. या संदर्भात आपण सविस्तर बघूया. मुदतवाढ आणि पडताळणी प्रक्रियेनंतर आता 1,65,00,000 महिलांनी KYC यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. त्या 10% पात्र ठरल्या आहेत. या सर्व पात्र महिलांना योजनेचा नियमित लाभ मिळत राहील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. विरोधकावर टीका करताना ते म्हणाले, लाडकी बहीण योजना बंद व्हावी यासाठी काँग्रेस नेते न्यायालयात गेले होते, परंतु आता योजना यशस्वीरित्या सुरू राहिली आणि 100% पारदर्शक पद्धतीने पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचली. हे पाहून त्यांच्या डोळ्यात अश्रू येत आहेत. चला तर मंडळी, अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.